आपल्या स्वप्नातील पार्वती लॉन्स आणि विजयास रिसॉर्ट आपले स्वागत आहे आमच्या सुरम्य पर्वतांच्या कुशीत आणि निसर्गाच्या सौंदर्यात। आमच्या रिसॉर्टमध्ये आरामदायक निवास, घरगुती पद्धतीच्या जेवणाचा आस्वाद, तसंच वाढदिवस, लग्न समारंभ आणि पर्यटकांसाठी खास मेजवानी। आजच बुक करा आणि सुट्टीचा आनंद घ्या। संपर्क 9850139023। माथेरान हे राज्यातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे। तसंच कर्जत तालुका हा पर्यटनाच्या दृष्टीने पर्यटकांच्या आवडीचे ठिकाण आहे। या सर्व पर्यटन स्थळाकडे जाणारा कर्जत चार फाटा हा प्रमुख चौक आहे। मात्र सध्या हा रस्ता प्रचंड वाहतूक कोंडीचा झाला असून कर्जतचे स्थानिक नागरिक या वाहतूक कोंडीमुळे प्रचंड त्रस्त झाल्याचं दिसून येत आहे। शनिवार, रविवार आणि अन्य सुट्टीच्या दिवशी कर्जतच्या स्थानिक नागरिकांना घराबाहेर जाणं कठीण झालंय। तसंच कर्जत इथे कोणतेही मोठं रुग्णालय नसल्यानं नागरिकांना उपचार घेण्यासाठी पनवेल किंवा नवी मुंबई इथे जावं लागतंय। तिकडे जाण्यासाठी कर्जत चार फाटा या मुख्य रस्त्याचा वापर करावा लागतोय, पण तिथे होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे अनेक रुग्णांचे उपचाराअभावी मृत्यू होत आहेत। चारफाटा इथून कर्जत शहराला जोडणारा रेल्वे ब्रिज आहे। या ब्रिजचा वापर चारफाटा इथून कर्जत शहरात जाण्यासाठी केला जातो। मात्र त्या रेल्वे ब्रिज लगत आपल्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कर्जत चार फाटा इथं सुशोभीकरण केलं जात आहे। त्यात रस्त्याच्या दोन्ही बाजूला बांधकाम केलं जात आहे। भविष्यात होणाऱ्या रेल्वे ब्रिजच्या विस्तारीकरणासाठी हे बांधकाम मोठा अडथळा ठरणार आहे। त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात अपघात होण्यासाठी सुद्धा कारणीभूत ठरणार आहे। तसंच काही दिवसांपूर्वी वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानं मोठ्या टेम्पोचा सुरू असलेल्या आरसीसी बांधकामाला धडकून अपघात झाला होता। त्यामुळे आपल्याला या पत्राद्वारे विनंती आहे की आपण या गंभीर समस्येचा गांभीर्याने विचार करून योग्य ती कारवाई करण्याचं सार्वजनिक बांधकाम विभागाला आदेश द्यावे। भविष्यात ही वाहतूक कोंडीची समस्या अधिक गंभीर होणार आहे। त्यावर उपाय म्हणून रेल्वे ब्रिजचं रुंदीकरण अत्यंत गरजेचं आहे। यासाठी भाजपनं ते किरण ठाकरे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेतली। तसंच कर्जतच्या समस्येबाबत आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर चर्चा करण्यात आली। त्यामुळे सार्वजनिक बांधकाम माध्यमातून अनेक निधी उपलब्ध करून देण्यात यावा याच मागणीसाठी किरण ठाकरे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची भेट घेतली आणि कर्जतच्या समस्येबाबत निर्देशित करण्यात आलंय। असे चार फाटा इथे केलेल्या कामामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होऊ शकते अशी रोखठोक भूमिका ठाकरे यांनी व्यक्त केली आहे। मग या बांधकाम भविष्यात तोडण्याची वेळ आली, पुन्हा एकदा राज्याचा खर्च वाया जाणार आहे याची नोंद कोण घेणार हाच महत्त्वाचा मुद्दा या निमित्तानं उपस्थित होतोय। विकासनामा, कर्जत।